तुम्हाला पण वाटाण्याची कचोरी खायला आवडते का? मग ही रेसिपी जरूर बनवा. त्यासाठी काय करायचं, परतेमध्ये 2 वाट्या मैदा घेतला, ओवा घालायचा, चवीपुरतं मीठ आणि थंडच तेलाचं इथं मोहन घातलं. जे पोहे खायचा चम्मच आहे ना, ते 2 चमचे इथं घेतलं आहे. आता जसं पाणी लागेल तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचे. खूप जास्त घट्टही नको आणि सैलही नको. तर नॉर्मल पीठ मळतो तसं पीठ मळून घेते. आपण 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये साधारणतः 1 पाव इथं सोललेला वाटाणा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलं आहे. त्याला आपण थोडंसं अदर-वदर वाटून घेतलं. फोडणी करून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं, त्यात जिरं घालून घ्यायचं आणि वाटलेलं मिश्रण घालायचं वाटाण्याचं. चांगलं 1 ते 2 मिनटं परतून घेते. त्यात आपल्याला 2 उकडलेले बटाटे घालून घ्यायचे. बटाटे कमीच घाला, कारण आपण वाटाण्याची कचोरी बनवते, त्यामुळे वाटाण्याचं प्रमाण थोडं जास्त घाला. आणि मिक्स करून घ्यायचं. त्यात आपल्याला धने, जिरे, बडीशेप याची भरड राहिली होती म्हणजे टाकायची. ते मी भाजून घेतली आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं. तेच भरड इथं 2 चमचे इथं वापरलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे 1-2 मिनटं, खूप जास्त परतत बसायची गरज नाही. वाटाण्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला ते परतून घ्यायचे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मिश्रण थंड करून घ्यायचे. थंड मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे एकसारखे. आता पूर्ण बॉल्स मी तयार करून घेतले कचोरीत भरण्यासाठी आणि पीठ पण चांगलं आता मुरलं असेल. आता पीठ पण चांगलं मुरलं गेलं आहे, त्याचेच आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता ही पारी थोडीशी मोठी घ्यायची तर आपल्याला, खूप जास्त पातळी नाही आणि थोडीशी जाळी नाही, मिडियम साईजची आपल्याला पारी तयार करून घ्यायची. ते आपल्याला आपले बॉल्स तयार केले ते वाटाण्याचे मिश्रणाचे त्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं तोंड त्याचं पॅक करून घ्यायचे. बनगटानेच थोडंसं फ्रेश करून घ्यायचं हलक्या हातानं. असे मिडियम साईजची कचोरी तर करून घ्यायची. एकसारख्या कचोऱ्या तयार करून घेतल्या, लगेच कढईमध्ये तेल घालायचे तळण्यासाठी. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे कचोऱ्या घालून घ्यायचे. 1, 2, 3 तुम्हाला जेवढी कढई मोठी जर असेल तुम्ही जास्त घालू शकतात. आता छोटी कढई त्यामुळे इथं माझ्या 3च कचोऱ्या बसल्या आहेत. आता मिडियम साईजवर आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला अगदी ब्राऊन कुरकुरीत होईपर्यंत ह्या कचोऱ्या तळून घ्यायचे. त्याचा रंग पण छान आला पाहिजेत. आता अशा पद्धतीने ज्या राहिलेल्या कचोऱ्या आहेत तेही आपल्याला तळून घ्यायचे. त्यातच मी थोडेसे मिरच्यासुद्धा घालून घेतलं आहे. मिरच्या खाल्ल्या तर खूप छान लागते आपली कचोरी. किंवा तुम्ही चटणी खायची असेल तुम्ही चटणी करू शकता चिंचगुळाची. तुम्ही चटणी पण आहेत आणि मिरच्या पण वरतून तळून घेतल्या आहेत. तर आपली कचोरी, वाटाण्याची कचोरी तयार आहेत आणि बाकीच्या मुलांना वडापाव करून दिले. काहींना वडापाव खायचे होते तर काहींना कचोरी. मस्त आपले टम्म फुगलेली गुबगुबीत कचोरी तर वाटाण्याची तयार झाली. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.